या दिल्ली स्फोटाने सगळा देश हादरलेला आहे। त्यात वापरल्या गेलेल्या Hyundai i20 कारचं पुलवामा कनेक्शन समोर आल्याने खळबळ माजली आहे। या कारचं रजिस्ट्रेशन नंबर HR26CF7674 हा हरियाणाचा आहे। या कारची अनेकदा खरेदी विक्री झाल्याचं समोर आलेलं आहे। गुरुग्राममधील मोहम्मद सलमानच्या नावावर असलेली कार त्याने ओखलामध्ये विक्री केली। संशयित आरोपी नदीमला त्याने ही कार विकली होती अशी माहिती मिळते। त्यासोबत फरीदाबादमध्ये देखील कारचा व्यवहार झाला होता। सर्वात शेवटी पुलवामामध्ये कारचा व्यवहार झाला होता। शेवटी कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव तारिक असे, तर तारिक हा पुलवामाचाच रहिवासी आहे। कार खरेदी करणारा तारिक कोण आहे, त्याचा या स्फोटात काय सहभाग आहे, या प्रकरणात पुढील तपास सध्या सुरू आहे। दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या कारचा नवा फोटो आता समोर आलेला आहे। न्यूज 18 लोकमतवर कारचा एक्सक्लुझिव्ह फोटो तुम्ही पाहू शकताय। पार्किंगमध्ये जात असताना ही कार सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। कार ड्रायव्हर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। याच i20 कारमध्येच स्फोट झाला होता। आपण ही दृश्य पाहतोय। दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा हा नवा फोटो समोर आलेला आहे। न्यूज 18 लोकमतवर हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण पाहतोय। पार्किंगमध्ये जात असताना ही कार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। कार ड्रायव्हर देखील या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचं पाहायला मिळतंय। याच i20 कारमध्ये स्फोट झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट आपल्यासोबत दिल्लीहून जोडले गेलेले आहेत। प्रशांत, दिल्ली स्फोटामध्ये आतापर्यंतचे काय काय अपडेट समोर आलेले आहेत, कशा प्रकारे आता तपास सुरू आहे? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने आज सकाळी 9:30 वाजता सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आयबीचे अधिकारी आहेत, दिल्ली पोलिसांचे अधिकारी आहेत, एनआयचे ज्येष्ठ अधिकारी आहेत, त्यानंतर एनएजीचे अधिकारी आहेत, त्याशिवाय गुप्तचर खात्याचे अधिकारी आहेत। याशिवाय जर बघितलं आपण महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जर बघितलं तर या बैठकीच्या माध्यमातून ज्या आतापर्यंत जे माहिती पुढे आलेली आहे, खास करून जे i20 या कारमध्ये जे स्फोट झाला होता त्या स्फोटचं ज्या पद्धतीने विक्री झाली ती साधारणतः 4 ते 5 वेळा याची हस्तांतरण झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। सध्या मी जिथे स्फोट घडला त्याच परिसरात आहे। माझ्या मागे जर बघितलं आपण तर हा संपूर्ण चांदनी चौकचा आणि लाल किल्ल्याचा परिसर आहे। समोर जर बघितलं आपण तर तिथे लिहिलेलं आहे दिल्ली गेट, दरियागंज आणि पुराणी दिल्ली रेल्वे स्टेशन। आणि समोर जर बघितलं आपण तर तसंच त्याच पद्धतीने इथे सध्या दिल्ली पोलिसांनी मोठी बॅरिकेडिंग केलेली आहे। आणि या बॅरिकेडिंग केल्या आतमध्ये जर बघितलं आपण त्याच्या आतमध्ये जिथे स्फोट घडलेला होता मेट्रो स्टेशनच्या जवळ त्याच भागामध्ये सर्व अधिकारी आहेत आणि फॉरेन्सिकची टीम आहे। रात्रभर पुरावे एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा संपूर्ण परिसर आता दिल्ली पोलिसांनी रोखून धरलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर आता या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती मिळते प्राथमिक म्हणजे FIR देखील कोतवाली पोलीस स्टेशन जामा मस्जिदच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे। आणि या संदर्भात जेही जखमी आहे आणि जेही मृतक आहे त्या सगळ्यांना दिल्लीची या दिल्ली गेटच्या जवळ असलेल्या रामन रुग्णालय आहे त्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। RML रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आणि सोबतच या संदर्भातले अतिरिक्त पुरावे कसे एकत्र करता येईल, सीसीटीव्हीचं फुटेज पुढे आलेलं आहे। ज्या i20 गाडीमध्ये जो ताहीर आहे त्याचा संबंध आलेला आहे त्याच्याशी त्या भागामध्ये कशा पद्धतीनं तो इथे प्रवेश केला होता, त्यांनी कशा पद्धतीने त्याला स्फोटकं मिळाली या संदर्भातली देखील चौकशी सध्या सुरू केली जात आहे। आणि या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते इथे घटनास्थळावरती डॉक्टर आणि पोलीस अधिकारी देखील एनआयचे अधिकारी देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि सोबतच प्रत्येक गाडी इथे तपासून पाठवली जात असल्याची माहिती आहे। आणि ज्या पद्धतीनं या संपूर्ण परिसराची जर घटनाक्रम बघितला आपण काल रात्री ज्या पद्धतीने सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान हा स्फोट झाला आणि त्यावेळेस प्रचंड गर्दी असते या संपूर्ण भागामध्ये। चांदनी
मार्केट आहे। आपल्याला माहित असेल की दिल्ली राजधानी आणि उत्तर भारतामध्ये सध्या लग्नाचा हंगाम आहे आणि यामध्ये मोठ्या पद्धतीने इथे गर्दी होते आणि या गर्दीचाच फायदा दहशतवादी उचलल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्याचमुळे ज्या पद्धतीने कट रचण्यात आला आहे त्या कटाचे कारस्थान करणारे कोण होते, याच्या मागे मास्टर माइंड कोण होतं याची चौकशी सुरू झालेली आहे। जम्मू काश्मीरमधून एका जणाला संशयिताला ताब्यात घेण्यात आला आहे, त्याचा या संपूर्ण कारच्या व्यवहारामध्ये संबंध असल्याची ही माहिती पुढे आलेली आहे। त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे। सोबतच जेही पुरावे मिळाले आहेत त्या पुराव्यांच्या आधारावरती संपूर्ण कशा पद्धतीने हा कट रचला त्याची रचना करण्यामध्ये सध्या दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँचची टीम जी आहे ती इथे व्यस्त असल्याची माहिती पुढे आलेली आहे। दिल्ली पोलीस कमिशनरांनी देखील घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता त्यांनी देखील जाऊन तिथे विचारपूस केलेली आहे रुग्णांची। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आता या संदर्भात जेव्हा सकाळी 9:30 वाजता बैठक होईल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं, त्यानंतर निश्चितपणे काहीतरी धागेदोरे आपल्या हातात येतील की यामागे खरं कटकारस्थान करणारा मास्टर माइंड कोण होता। बरं प्रशांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।